ओम नमः शिवाय. साधना प्रभामध्ये तुमचे खूप खूप स्वागत. आज आपण एक खूपच महत्वाचा विषय जाणून घेणार आहोत, तो म्हणजे अधिक मास. अधिक मास म्हणजे काय? तुम्ही कधी विचार केला आहे का की हा अधिक महिना काय येतो? चला तर मग सुरुवात करूया. अधिक मास हा हिंदू पंचांगानुसार येणारा एक अतिरिक्त महिना आहे. हा साधारणपणे प्रत्येक 3 वर्षांनी एकदा येतो. पण तो काय येतो? आपल्या सूर्य वर्ष आणि चंद्र वर्षामध्ये थोडा फरक असतो. हा फरक भरून काढण्यासाठी अधिक मास जोडला जातो. याला पुरुषोत्तम मास असेही म्हणतात. या महिन्यात भगवान विष्णूंची पूजा करणे अधिक शुभ मानले जाते. अधिक मासात काय करावे? तर अधिक मासात जप, तप, दान, व्रत आणि पूजा, धार्मिक ग्रंथ वाचन अशी कामे करावीत. आणि काय टाळावे? तर नवीन कामाची सुरुवात, लग्न किंवा मोठे समारंभ हे टाळावे. हा महिना आत्मशुद्धीसाठी खूप महत्वाचा आहे. हा अधिक मास 17 मे 2026 ते 15 जून 2026 या दिवसात आलेला आहे. तर हा अधिक मास म्हणजेच याला मलमास, धोंड्याचा महिना किंवा पुरुषोत्तम मास असे देखील म्हणतात. या अधिक मासाला कोणते आराध्य दैवत नव्हते. प्रत्येक मासाला आराध्य दैवत असते. जसे आपण कार्तिक मध्ये भगवान विष्णूंची पूजा करतो, श्रावणात शिवाची पूजा करतो आणि नवरात्रीमध्ये देवीची पूजा करतो. अश्विन महिन्यात आपण नवरात्री साजरी करतो. अशा प्रकारे या अधिक मासाला कोणते आराध्य दैवत नव्हते, म्हणून तो फार दुःखी झाला. हे नारद मुनींनी पाहिले व नारद मुनी त्याला घेऊन श्रीकृष्णांकडे गेले. तर श्रीकृष्णांना ही हकीकत कळल्यानंतर श्रीकृष्ण म्हणाले की तू दुःखी होऊ नकोस. हा जो अधिक मास आहे हा पुरुषोत्तम मास म्हणून ओळखला जाईल आणि या मासामध्ये जे कोणी माझी भक्ती, पूजा, आराधना करतील त्यांना त्या आराधनेचे दुप्पट फळ मिळेल. म्हणून या अधिक मासात भगवान श्रीकृष्णांची पूजा केली जाते, साधना केली जाते. या अधिक मासात सूर्याचे संक्रमण होत नाही, म्हणून कोणतीही शुभ कामे जसे विवाह, मुंज, वास्तुशांती, बारसे अशी कामे केली जात नाही. त्याचबरोबर या मासात कार्तिक मासाप्रमाणेच तीर्थक्षेत्री जाऊन स्नान, तर्पण करण्याची प्रथा आहे व या मासामध्ये पितरांना देखील आपण श्राद्ध तर्पण करू शकतो. यामुळे पितरांना मोक्ष प्राप्ती होते व आपल्यावर त्यांची कृपा होते. तर या मासामध्ये दान करणे तितकेच महत्वाचे आहे, कारण दान केल्याने दान कधी क्षय होत नाही. तर अशा प्रकारे आपण या अधिक मासामध्ये हे कार्य करू शकतो. तर अधिक मासात काहीच न जमल्यास आपण एक महत्वाचे कार्य करायचे आहे, ते म्हणजे तुळशीच्या झाडाजवळ 33 दिवे लावायचे व तुळशीला प्रदक्षिणा घालायची. त्यामुळे आपल्यावर भगवान विष्णूंची कृपा होते. त्याचबरोबर या मासात साधना उपासना करण्यासाठी श्रीमद भागवत, त्याचबरोबर श्रीमद भगवत गीता या ग्रंथांचे आपण पारायण करू शकतो. विष्णू सहस्त्रनाम, पुरुष सूक्तम, व्यंकटेश स्तोत्रम या स्तोत्रांचे पठण करू शकतो. तर हे जे कार्य आहे हे आसनावर बसूनच करायचे आहे. त्याचबरोबर आपण या दिवसांमध्ये मंत्र जप देखील करू शकतो. तर हा मंत्र तुळशीच्या माळेने आसनावर बसून जप करायचा आहे. तो असा: ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. या मंत्रांपैकी कोणताही मंत्र तुम्ही या अधिक मासामध्ये जप करू शकता. तर अशा प्रकारे अधिक मासामध्ये स्नान, दान, जप, व्रत, उपासना अशी पुण्यकर्मे आपण करायची आहेत आणि आपले पुण्य वाढवायचे आहे. आणि हे आपल्याला भगवान श्रीकृष्णांच्या शरणागतीमध्ये राहून करायचे आहे. तर याची झालेली साधना मी स्वामींचरणी अर्पण करते. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. ओम विष्णवे नमः. ओम नमः शिवाय. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो, कमेंट देखील करा. भेटूया नवीन व्हिडिओ सोबत. ओम नमः शिवाय.